जय संविधान भीमशाही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही। त्यांना मुस्लिमांची केवळ मतं हवी आहेत, पण मुस्लिमांना प्रतिनिधित्वाचा हक्क द्यायचा नाही। वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्याने 4 मुस्लिम उमेदवार दिले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला आमचं आव्हान आहे की त्यांनी आमचे संविधानिक अधिकार अबाधित ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे प्रदेश प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी फारूक अहमद यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। महायुतीमध्ये भाजपसोबत गेलेल्या पक्षांकडून जनतेला कसल्याही अपेक्षा नसल्या तरी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या 3ही पक्षांनी आपल्या सर्व जागा जाहीर केलेल्या आहेत, परंतु एकही पक्षानं मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली नाही। या पद्धतीनं महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाचं मतदान हवंय, परंतु मुस्लिम समाजाला उमेदवारी न देऊन लोकप्रतिनिधित्व करण्याची, निवडणूक लढण्याचं आमच्या संवैधानिक अधिकारावर गदा आणण्याचं काम महाविकास आघाडी करत आहे। संविधान वाचवण्याच्या एकीकडे गप्पा असताना इतक्या मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये 12% असलेल्या अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला एकही उमेदवारी का देण्यात आली नाही? महाराष्ट्रातल्या सर्व मुस्लिमांनी फक्त यांना मतदान देऊन निवडून आणावं आणि या समाज घटकाचे प्रश्न उचलण्यासाठी, प्रतिनिधित्व करण्यासाठी एकही मुस्लिम उमेदवार यांना न सापडावा। यामुळे महाविकास आघाडी सुद्धा एक कट्टर हिंदुत्ववादी मानसिकता मनवणाऱ्या भाजप महायुतीपेक्षा वेगळी नाही आणि वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष आहे जे तळागाळातील सर्व समुदायांना, मुस्लिम समुदायांना 3 ते 4 लोकसभेच्या जागा या वंचित बहुजन आघाडीनं लोकसभेसाठी दिलेल्या आहेत। महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आमचं आव्हान आहे की आपलं अस्तित्व, संवैधानिक अधिकार आणि आपलं प्रतिनिधित्व हे आपल्याला अस्तित्वात आणण्यासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे। जय भीम, जय संविधान। आपण भीमशाही न्यूजवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा भीमशाही न्यूज, सत्य शिवाय परिवर्तन।